तर सर, नवविवाहित मुलं जी असतात तर त्यांना चिंता असते की त्यांचं लग्न मोडेल का या शारीरिक समस्यांमुळे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? मॅडम, काय असतं की जेव्हाही एका पुरुषाचं किंवा एका स्त्रीचं लग्न होतं तर ते एका नवीन रोलमध्ये जात असतात. जसं की बघा, की शाळेमध्ये एक मुलगा गेला, शाळेमध्ये तो ज्यावेळी जातो आणि परीक्षेचा त्याने अभ्यास केला असतो पण तरी पण पेपर देताना त्याला भीती वाटते. तर अशाच प्रकारची भीती, दॅट इज कॉल्ड एज अँटिसिपेटरी अँझायटी, दॅट इज व्हेरी व्हेरी कॉमन. पण लोक ही भीती बाळगत राहतात आणि त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की माझं लग्न मोडतं काय. म्हणूनच घाबरायची गरज नाही. जसे होमिओपॅथीमध्ये परीक्षेच्या भीतीसाठी औषध आहे, तसंच होमिओपॅथीमध्ये या लग्नाच्या नंतरची जी प्रक्रिया आहे त्याची जी भीती आहे त्याच्यासाठी पण अनेक औषधं आहेत. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुमच्या मनातली भीती चालल्या जाईल, तुमच्या शरीराचं पण काम चांगलं होईल आणि त्यानंतर तुमचं मन, बुद्धी, शरीर एकत्र होऊन तुमच्या सर्वांगीण शरीराचे सर्वच लैंगिक समस्येचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.